आर्यन अक्षय अतिशय सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती कमी झाली बॉल आणि बॅटचा संपर्क नाही आल्यानंतर उठा आणि हा चेंडू घोषित केलाय सुरेख बनलेला फटका कार्पेटच्या सहाय्याने नैसर्गिक हरभरा फायदा मिळतो दोन धाव पुढे केले टप्पा आणि आर्यन यांनी तिसरी धाव घेण्याचा मानस दिसतोय कारण नो चेंडू घोषित केला चौथी घेण्याचा आणि खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते 4+1 एकूण 5 धावा मिळतात त्या चेंडूवरती आणि पैकी जबरदस्त झाली होती निर्धाव चेंडूची सांगता केली होती बॉल अतिशय खराब पहिला सुटला वाटत आणि आपण एकदा 2 धावा मिळत आहेत या 2 धावा उत्कृष्ट फटका पाहूया या दिशेला कोणी क्षेत्ररक्षण काय यांच्याकडून आपल्याला फंबल पाहायला मिळालं पाय स्लीव खातं खुलं स्वतःच संघाचं पाहूया आक्रमक फटका पुन्हा सजवायचा होता पप्पू याला आणि नो चेंडू त्रिटे कशा एकूण 2 धावा षटक संपल्याचा काय अतिशय सुरेख फटका पुन्हा एकदा आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं केवळ एकच धाव समाधान मानावं लागलं पप्पू याला धाव संख्या होती उभारण्याचा मानस दिसतो तो आर्यन आणि पप्पूचा आक्रमक फटका स्टेट बँकच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो एक धाव घेतली दुसऱ्या घेण्याचा मानस दिसतो 2 धाव पूर्ण केले तिसरी धाव घेण्याचाही मानस दिसतोय आर्यन आणि पप्पू आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत पप्पू आणि आर्यन सुंदर रनिंग 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 17 आता मात्र आक्रमक फटका सजवलेला आहे तेव्हा काय होतोय झेल सुटलेला आहे दरम्यानच्या कालावधीत 3 धाव पुन्हा एकदा केलेल्या आहेत भविष्य सोहम आणि फलंदाजी करेल आर्यन पाहूया सोहम सुरेख मालीला फटका आर्यन याने लेग साईडच्या दिशेने निलेश डांगे क्षेत्ररक्षण करतायत सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि सुंदर फेकी आणि सुंदर कलेक्टिव्ह म्हणावं लागेल गॅदर म्हणा टोटल 3 धावा नो बॉल घोषित केलाय पंचांनी आता पुढचा चेंडू सोयमेचा पहिला चेंडू खराब टाकला होता नो चेंडू नाही अतिशय सुरेख अचूक टप्पर गोल आणि आता मात्र सुरेख टप्पा झेल होऊ शकतो खराब गॅदर म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचा दरम्यानच्या कालावधीत 2 धाव पूर्ण केले तिसरी धाव घ्यायचा मानस शुभम 2 धाव समाधान म्हणावं अचूक टप्पर गोलंदाजी आपल्याला अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पप्पू सारख्या फलंदाजाला दखलून ठेवले निर्धाव चेंडू म्हणावं लागेल सोम्याचा पप्पू अनुभवी क्रिकेटपटू आता मध्ये पुलटा चेंडू सुरेख समाधान घेतलेला दिसतोय सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण केले तिसऱ्या वेळेचा मानस तो आपल्या फलंदाजीच्या जोरावर एक वेगवान धाव आणि हा खराब चेंडू आणि पप्पूला सुद्धा फलंदाजी करता आली नाही हा खराब चेंडू सुंदर फटका पाहूया की जेव्हा एक धाव पूर्ण केले दुसऱ्या घेण्याचा मानस दिसतोय खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय गजानन संघर्ष हातकं बाबा या संघाकडून अजूनही चेंडू आपल्या हातात दिसत नाही असं मला वाटतं आणि आता मात्र गॅदर झालेला आहे पण त्या दरम्यानच्या कालावधीत 4 धावा पूर्ण केले धावून आणि 2 बळी मिळवा आणि बक्षीस मिळवा सुरेख फटका मला पाहूया काय मिळतंय 1 धाव घेतलेली आहे दुसरी धाव घेण्याचा मानस दिसतोय सुंदर क्षेत्ररक्षण सोम याच्याकडून आणि 2 धाव मिळत आहेत त्या अरे ऍडव्होकेट सुरेख कांबळे यांच्याकडून लागलेलं 100 रुपयाचं बक्षीस सलग 2 चेंडूवर 2 बळी मिळवा आणि हा खराब चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच व्हाईट बॉल घोषित करतात अतिरिक्त धाव संख्येत 1 ने भर पंच म्हणून काम पाहतात ते निलेश गुरव निलेश आता पुढे चेंडू सामना करतो आर्यन अतिशय सुरेख आता अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय निलेश स्लो बाउन्स चेंडू म्हणावं लागेल आर्यनचा बॉल आणि बॅटचा संपर्क नाही निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आणि आता मात्र एक आक्रमक फटका सजवलेला आहे पाहूया काय होतोय षटकार की चौकार की झेल आणि झेल सुटलेला आहे चौकार आता पुन्हा एकदा सुंदर अजून आपल्याला चेंडू आहे शिल्लक आता मात्र सुरेख चेंडू आणि हा डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू 1 धाव मिळते अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्यामुळे केवळ 8च धावा जमवता आलेल्या आहेत त्या आणि आता मात्र एक पुन्हा एकदा आक्रमक फटका झेल होऊ शकतो आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं धावा वाचवलेल्या दिसत आहेत पण धावून धाव 4 निघू शकतायत आणि 3 धावावर समाधान मानावं लागतं आर्यन आणि संघर्ष हातकंबा ब संघाचं आपल्याला भविष्य पाहायला मिळते गोलंदाज एक नौका दिसतोय प्रथमेश
अतिशय सुरेख गोलंदाजी, आर्यन सारख्या फलंदाजाला पकडून ठेवलंय, अतिशय सुरेख. बॉल बॅटचा काही संपर्क नाही. प्रथमेश उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा उंच झेल होऊ शकतो. आता मात्र क्षेत्ररक्षकाची साथ पाहिजे. पहिला बळी टिपलाय प्रथमेश आणि आर्यन बाद झालाय. पहिला पाहूया आपल्या देशच्या दरम्यान कसा षटकार किंग खेचतोय की चौकार खेचतोय. आता मात्र आक्रमक फटका सोडलेला दिसतोय. झेल होऊ शकतो आणि खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही चेंडू आपल्या हातात दिसतोय. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत पळून आणि आता स्ट्राईकला आहे तो पप्पू सारखा ख्यातमान की प्रथमेश निर्धाव टाकतो. पण प्रथमेश अतिशय सुरेख टेम्परामेंट म्हणावं लागेल. आणि आता मात्र उंचावरचा फटका पाहूया. झेल होऊ शकतो निलेश. आणि आता मात्र निलेश डांगे आणि जुना फॉर्म दाखवला आणि झेल. आणि आता मात्र फलंदाज बाद म्हणजे ह्या चेंडूवर कोणतीच धाव नाही. आणि 45 धावा म्हणजे टोटल 46 धावांचं उद्दिष्ट ठेवलं. 20 चेंडूवर 46 धावा. तेजस आणि नानू तेजस आणि ते अचूक टप्पा गाठ्यात यशस्वी होतो का. पहिला चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल आणि हा यष्टिरक्षकाचाही फंबल पहिल्याच चेंडूवर आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय सुरेख चेंडू म्हणावा लागेल. आणि हा उलटा चेंडू फटका मारलेला किती मिळतात पुढे गेला. दुसरा गेला तर माणूस दिसतोय. 2 ला पुढे गेले. तिसऱ्या गेला तर माणूस दिसतोय. पण सुंदर पैकी म्हणावं लागेल आणि सुंदर घ्या. आणि हा खराब थ्रो गोलंदाजाच्या डोक्यावरून गेलेला थ्रो आणि त्या दरम्यानच्या कालावधीत 3 धाव पूर्ण केलेले आहेत. धाव संख्या होते ती. फलंदाजीसाठी आलेले आहेत. आणि आता मात्र स्ट्राईक लागलाय. नानू काय करतो बघूया. मूर्ती लहान की कीर्तिमान. यानंतर होणार सामना वाजवा संघ हातकंबा विरुद्ध फ्रेड हातकंबा. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. तरी द्यायचा आहे. टोटल धावा 4. 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. एक वेगळं बक्षीस फलंदाजाला प्रोत्साहित करणारं बक्षीस. आणि हा वाईट चेंडू घोषित करतात पंच निलेश गुरु. अचूक धाव संख्येत 1 ने भर होते. धाव संख्या होते ती 9. बिनबाद 9. नितेश आता पुढील चेंडू सामना करेल. नानू आणि हा त्रिपुराची पहिला धक्का बसतो तो गजानन संघ हातकंबा संघाला. आपला ब्रह्मास्त्र ओपन केलं होतं. आणि 20 चेंडू मध्ये आपल्याला 46 धावा मिळवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक अतिशय सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, वेगावर स्वार झालेला मितेश कामेकर. आणि हा निर्धाव चेंडू. अंतिम डोंगर वाढू नये याचा एक मानस दिसतोय अवधूत यांचा. आणि त्यामुळे त्यांना फलंदाजांना एक सुवर्ण संधी दिली. आता मात्र खराब चेंडू पण तितका सुंदर समाचार घेताना हा 9 चेंडू घोषित केलेला आहे. पंचाने दरम्यानच्या कालावधीत 2 धाव पुढे केले. 3रा धाव घेण्याचा मानस दिसतोय आणि 3 धावा पूर्ण यशस्वीरित्या केल्या. 4थी धाव घेण्याचा मानस दिसतोय. आणि दरम्यानच्या कालावधीत 4 धावा एकूण 5 धाव मिळतात. आणि आता मात्र आवश्यक धाव गती मिळवताना दिसत आहेत. कारण जय हातकंबा आणि फ्रेंड्स हातकंबा चला या नाणेफेकीसाठी या. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळाले. आदू करून आपल्याला पहिला चेंडू खराब टाकला होता पण नंतर चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी. कारण त्याला माहिती आहे आदूला आता निलेश आलाय. निलेशला मी बरोबर खेळून काढणार हा मानस ठेवलेला आहे. अरे काय सांगायला फुलटॉस बॉलला डिक्लेअर झाले. कृपया कॉमेंटवर संपर्क साधायचा आहे. आपल्याला पुढचे सामने खेळवायचे. पुढील सगळे सामने 15 चेंडूंचे होणार आहे. त्याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. आदू याचा पुढील चेंडू सामना करेल. नवीन दाखल झालेला फलंदाज अनिकेत. बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाही आणि फलंदाज बाद. आता हॅट्रिकची संधी होती आदू याला. सामना करेल तो नवीन दाखल झालेला फलंदाज पाहूया. मंदार अतिशय सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेने सुंदर फटका मला. कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर लो बाउन्स झाला आणि जटार यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि हा खराब थ्रो फ्री की म्हणावी लागेल ती जटार यांची आणि वेगळं गॅदर आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान षटक संपल्या साऱ्यापर्यंत धाव संख्या उभारायची आहे. सुरेख चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॉल आणि बॅटचा संपर्क नाही मंदार याच्या. आता मात्र 9 चेंडू 29 धावा. 9 चेंडू 29 धावा. षटकांनी 44. आता मात्र आक्रमक फटका सजवलेला दिसतोय. चौकार. आता 25 धावांची गरज.
राज याचा पुढील चेंडू सामना करेल तो पुन्हा एकदा मंदार. आता मात्र पुन्हा एकदा आक्रमक फरका साधलेला दिसतोय. पाहूया की त्यामध्ये बंदचा मानव दिसतोय. चूक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं 2 धाव समाधान म्हणून सुंदर गॅदर म्हणावं लागेल. तो मध्ये 2 धाव समाधान ती गजानन संघर्ष हातकंबा संघाला 23 धावा झालेल्या आहेत. आता मात्र आक्रमक फटका पाहायला मिळतो. झेल होऊ शकतो आणि सुरेख झेल टिपलाय. पप्पू याने फंबल झालं होतं. काय आहे? रमेश गुरव यांना 2 षटकावर 100 रुपये अवधूत गुरु. अरे बाद फलंदाज हे सांगण्याच्या आधीच फलंदाज बाद झालाय. मला अवधूत गुरव यांच्याकडून 400 रुपये दाखल झालेले आहेत. सलग 4 चेंडू 4 षटकार करत आहेत आणि गोलंदाज षटकाला आर्यन आणि एक चेंडू मिस झालाय. म्हणजे जवळजवळ 4 चेंडू आणि 4 षटकार. पाहूया या 4 चेंडू 4 षटकार घेतले तर 800 रुपये झालेले आहेत. आणि आता मात्र सामना पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो तो जीवनमान हातकंबा संघ या बाजूने वळताना. आणि आता काही होऊ शकत नाही. ते 400 आणि 800 रुपये आम्ही आता कमिटीकडे जमा करून घेतलेले आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. सामना पूर्णपणे जीवनमान हातकंबा संघाने आपल्या बाजूने वळवला. यानंतर होणारा सामना वाघजाई हातकंबा विरुद्ध फ्रेंड हातकंबा. दोन्ही संघांनी यायचा आहे नाणेफेकीसाठी. काय घेतलाय? त्या फोगण्याला मगाशी सांगितलेलं होतं. काय पटकन बोलवा काय ते. सकाळी झाले असं तर पहिलीच लागली नसते. 4 वेळा सांगितलं लवकर लावलं म्हणून लवकर लावली. दिप्या ट्रेन हातकंबा फ्रेंड्स हातकंबा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय लवकर कळवायचा आहे कारण आपल्याला आपण या गावाच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत. आता होणारा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. यानंतर होणारे सर्व सामने